पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे हालेलुया. धन्यवाद येशू. पवित्र आत्मा आपल्या पुरुष मंडळीवर जबरदस्त प्रेम करत आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. विशेष आशीर्वाद मिळण्याचा एक उद्देश देवाच्या मनात आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. म्हणून आम्हाला आश्रममध्ये एप्रिल महिन्याच्या 2, 3, 4 तारखेला प्रेज द लॉर्ड फक्त पुरुषांसाठी एक रिट्रीट आयोजित केलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. विसरायचं नाही म्हणून परत एकदा बोलतो. हालेलुया. कुटुंबांवर जबरदस्त प्रेम करणाऱ्या परमेश्वराने फक्त पुरुषांसाठी मात्र एक रिट्रीट एप्रिल 2, 3, 4 तारखेला ठेवलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. पुरुष लोकांना एक विशेष आशीर्वाद मिळाला तर भरपूर घर आशीर्वादित होणार. हालेलुया. म्हणून तुम्ही सर्व लोक या पुरुष लोकांसाठी जे रिट्रीट आहे त्या रिट्रीटसाठी खूप मदतीची प्रार्थना करा. हालेलुया. 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 धन्यवाद येशू. या योएल ग्रंथामध्ये त्यानंतरचा दुसरा पहिल्या अध्यायामध्ये आपण हे पाहिले. आता दुसरा अध्यायामध्ये हालेलुया परमेश्वर आपल्याला 12 पासूनच्या वचनाद्वारे सांगत आहे. हालेलुया. सगळे गाव, सगळे पॅरिश, सगळे घर, सगळे कुटुंब, सर्व लोक मिळून पश्चाताप करत रडत देवाकडे मागितलं तर देवाची दया, देव देणारा सुटका ते आपल्या घरामध्ये कुटुंबामध्ये सर्वांना मिळणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. आता सिस्टर ते 12 पासून जे वाचन एकदा वाचा. हालेलुया. हालेलुया. आता तरी परमेश्वराचे वचन ऐका. मनपूर्वक मजकडे वळा. उपोषण, आक्रंदन व शोक करून वळा. आपली वस्त्र नव्हे तर आपले हृदय फाडा. हालेलुया. प्रियानो हे खूप गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण काहीतरी एखाद्या गोष्टी हरवल्यावर आपण रडणार. हालेलुया. थोड्या वेळापूर्वी एका बंधूने मला फोन करून सांगितलं फादर एक आशीर्वाद पाहिजे. हालेलुया. मी विचारलं काय झालं. हालेलुया. त्याने मला सांगितलं फादर बेनी तुमच्यासारखा एका फादरांचा व्हॉट्सअप मधून मला वारंवार मेसेज येत राहिला. माझ्या नावाने ॲड्रेस करत बोललेला आहे. मला पैशाची गरज आहे. अर्जंट पैसा पाठवा. अर्जंट पैसा पाठवा. अर्जंट पैसा पाठवा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. भरपूर आठवडा हे मेसेज येत राहिले. शेवटच्या असा प्रकारचा मेसेज होता तू मला पैसा दे, मी 2 दिवसामध्ये नक्की तुला पैसा परत करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोटीत काम करणारा एक चांगला मुलगा त्याने ते पैसा फादरांना पाठवून दिलं. हालेलुया. सांगितलेल्या ॲड्रेस मध्ये पैसा पाठवून दिलं. हालेलुया. त्यानंतर तो माणूस गायब झाला. हालेलुया. व्हॉट्सअप त्यानंतर बंद झालं. फादरांना फोन करून फादरांशी बोलताना फादरने सांगितलं की माझ्या नावाने भरपूर लोकांनी असा प्रकारे धोका केलेला आहे. प्रेज द लॉर्ड. त्याबद्दल माझ्याशी बोलले. त्यांनी मला सांगितलं फादर माझ्या 45,000 रुपया मी गमवून बसलेला आहे. फादर परत मिळावं म्हणून प्रार्थना करा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असे फसवणारे भरपूर लोक आहेत. म्हणून ऑनलाईन गोष्टीविषयीवर आपण जरा सांभाळलेलं बरं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपल्या घरात पप्पा आहेत, मम्मी आहेत, भाऊ आहे, नवरा आहे, बायको आहे,
त्यांच्यावर आपण विश्वास ठेवूया. हालेलुया. हे ऑनलाईन मध्ये येणाऱ्या गोष्टींचा, लोकांचा, ऑनलाईन प्रेम करणारे जे लोक आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवायचा नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्या सर्व गोष्टीच्या मागे धोका लपलेला आहे. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. म्हणून हृदय फाडून रडायला परमेश्वर सांगत आहे. हालेलुया. कशाबद्दल रडायचं? 45,000 रुपये गेलं म्हणून नाही. पाप केल्यामुळे मी स्वर्गाचे सुख गमावलं आणि मी नरकाचा हक्कदार झालेला आहे म्हणून मी पश्चाताप करतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सिस्टर पुढे अजून थोडासा वाचा. आपली वस्त्र नव्हे तर आपले हृदय फाडा आणि परमेश्वर तुमचा देव याचकडे वळा, कारण तो कृपाळू, कनवाळू, मंद क्रोध, दयासागर आहे. परमेश्वर कृपाळू आहे, कणवाळू आहे, क्षमाशील आहे आणि मंद क्रोध आहे. प्रेज द लॉर्ड. कोणतरी मला वाईट वाटते, मी परत नाही करणार, मला सुधारायचं आहे असे जर बोललं तर देवाची दया नक्की 100% तुमच्यापर्यंत येणार. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रियानो, पुढच्या वचनांमध्ये लिहिलेलं आहे. हालेलुया. पूर्ण समाज पश्चाताप करा. समाजातील जे पुढारी गण आहेत पश्चाताप करा. हालेलुया. लहान मुलं पश्चाताप करा. हालेलुया. नवीन लग्न झालेले नवरा बायको असलं तरी ते देखील पश्चाताप करा. हालेलुया. म्हणजे पूर्ण ख्रिस्त मंडळी एकदा पश्चाताप करत प्रार्थना केली तर आपले जे हरवलेले सर्व कृपादान, आशीर्वाद तेवढे पुरता नाही तर अनेक पट्टीने आपल्याला परत द्यायला परमेश्वर तयार आहे. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. मी पोप फ्रान्सिस बरोबर तुम्हाला प्रार्थनामध्ये घेऊन जातो होतो. हालेलुया. पोप फ्रान्सिसने बोललेली गोष्ट असे आहे, कराराच्या नवीनीकरणासाठी परत एकदा आम्ही तुमच्याकडे येतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. मला आपल्या पॅरिसचे जे प्रमुख लोक आहेत मला फोन करून सांगितलं प्रार्थनेत फादर येणार का. हालेलुया. आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं फादर आता आम्ही काहीतरी छापणार वगैरे आहे, त्यामध्ये आम्ही काय लिहू. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वराने मला एझेकिएल ग्रंथ 11व्या अध्यायातील 12वं वचन त्यांना सांगायला सांगितलं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. एझेकिएल ग्रंथ किती अध्यायाचा असेल? 48 अध्याय. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. 4 तास काढलं तर पूर्ण एझेकिएल ग्रंथ वाचून काढता येतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. या अध्याय आपल्याला शिकवणारी गोष्ट असे आहे, देवाबरोबरचा माणसांचा करार तुटल्यामुळे आज आपण सर्व लोक अडचणीत आहोत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एझेकिएल ग्रंथाचा किती अध्याय आहे म्हणून बोलले? किती किती? 48. हालेलुया. या 48चा अर्धा किती आहे? किती आहे? 24. हालेलुया. पहिले 24 अध्याय दाखवत आहे की यहुदी लोक म्हणजे देवाचा निवडलेले लोक. हालेलुया. देवाचा निवडलेले लोक असलेले यहुदी लोक आज अडचणीत आहे. पाठीमागचं कारण हे यहुदी लोकांनी देवाबरोबरचा करार तोडले. देवाबरोबर हे लोक अविश्वास राहिले. हालेलुया. हालेलुया.
हालेलुया, हालेलुया. देवाबरोबर अविश्वासू राहिल्यामुळे आज यहुदी लोक प्रॉब्लेम मध्ये आहेत. हालेलुया. ध्यानात आला. हालेलुया. हल्लीचा देवाचा निवडलेले लेकर आहे इथे बसलेले आपण सर्व. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण जे कॅथोलिक लोक आहोत आज प्रार्थनामध्ये आलेले आपल्या सर्वांना परमेश्वर सांगत आहे. हालेलुया. तुटलेले करार परत एकदा जोडून घ्या. देवाबरोबर परत एकदा समेट करून घ्या. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रियानो, पहिले 24 अध्यायाबद्दल मी तुम्हाला बोललो. 24च्या नंतर असलेले जे अध्याय आहे यहुदी लोकांना त्रास दिलेले प्रत्येक ग्रुप बद्दल एकाच्या संबंधामध्ये परमेश्वर त्यांच्याशी कसे वागणार, काय काय करणार ते सर्व त्यानंतरच्या भागामध्ये लिहिलेलं आहे. हालेलुया. परमपवित्र संस्काराला हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाच्या लेकरांचा आनंद आहे स्तुती करणे. हालेलुया, हालेलुया. आपण करार मोडलेल्या गोष्टीपर्यंत बोललो. त्यानंतरच्या गोष्ट पोप साहेबांच्या बरोबर. आता आपण माझ्या मागे ही प्रार्थना परत एकदा बोला. हालेलुया. प्रभू येशू, मला तुझी गरज आहे. परत एकदा मला वाचव. परत एकदा मला वाचव. प्रभू, प्रभू, आणखीन एकदा तुझ्या तारणदायी आलिंगनामध्ये मला स्वीकार. प्रियानो, हालेलुया. आपल्याला आज येशूची गरज आहे. प्रेज द लॉर्ड. आपल्याला वाटणार मला त्याची गरज आहे, याची गरज आहे, पैशाची गरज आहे, घराची गरज आहे, बोटीची गरज आहे, मासळीची गरज आहे. हालेलुया. या सगळ्या गोष्टीच्या पलीकडच्या गोष्ट पोप साहेब आपल्याला सांगत आहे. आपल्याला आज येशूची गरज आहे. येशू, मला आज तुझी गरज आहे. हालेलुया. प्रत्येक पापी माणूस कबूल करत देवाला सांगायला पाहिजे, देवा आज मला तुझी गरज आहे. परत एकदा मला वाचव. म्हणजे अनेक वेळी तू मला वाचवलेला आहे, तरी परत परत मी पडलेला आहे. हालेलुया. माझ्या प्रिय बंधू बहिणीनो, मी तुम्हा सर्वांना आठवण करून देत आहे. हालेलुया. जरी आपण कितीतरी वेळी पडलेला आहोत, प्रेज द लॉर्ड, आपल्या परमेश्वर आपल्याला टाकणार नाही. जर कोणतरी सांगत आहे मी परत एकदा तुझ्याकडे येतो, हालेलुया, परमेश्वर दोन्ही हात पुढे करत त्यांना उचलून घेणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अनेक गोष्टी सोडायच्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही सर्व लोक ऐकलेलं आहे आपल्या संत ऑगस्टीन बद्दल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. संत ऑगस्टीनच्या आयुष्यामध्ये संत ऑगस्टीन भरपूर गोष्टी सोडलेल्या आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. संत ऑगस्टीनच्या कुंसार म्हणजे पुस्तक आहे, त्यामध्ये त्यांनी बोललेली एक गोष्ट असे आहे. हालेलुया. मी एक चांगला शिक्षक होतो. प्रेज द लॉर्ड. शिकवता शिकवता माझा फुफ्फुस खराब व्हायला लागलं, मला छातीमध्ये त्रास व्हायला लागलं. हालेलुया. संत ऑगस्टीन बोलले की बरं झालं. हालेलुया. कोणतेपणा किती शिकवायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण सत्य असलेले येशू माझ्या समोर आहे. हालेलुया. येशूला शिकवण्याच्या येशूविषयी शिकवण्याच्या ऐवजी मी त्या कितीतरी कॉलेजमध्ये वर शिकवणाऱ्या गोष्ट आहे, कितीतरी गोष्टी मला शिकवत बसायचं जे मला कधी कधी पटत नाही. हालेलुया. परम पवित्र संस्काराला पोरानं असं करायचं नाही. त्याला कोण मारलं, कोणी त्याला मारलं, अजिबात असं करायचं नाही. तुमच्यामध्ये जे मोठे मुलं आहेत त्यांना लगेच समजावून द्यायचं आहे ना. कशाला तुम्ही त्याला बसून रडताय.
कधी असे दगड मारायचे नाही. हालेलुया, हालेलुया, धन्यवाद येशू, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रियानो, मी आता तुम्हाला ज्या प्रार्थना पोप साहेबांच्या प्रार्थनाबद्दल बोललेलं आहे ते सुंदर कॅलेंडर आम्हाला आश्रमचा ते अवेलेबल आहे. हालेलुया. कुणाला पाहिजे असेल तर ते तुम्हाला जाता जाता तुम्हाला ते घेता येणार. हालेलुया. एका भागामध्ये पोप साहेबांचे सर्व मेसेज आहे. दुसऱ्या भागामध्ये येशूचा क्रूस आणि त्या क्रूसाच्या वरून पवित्र आत्मा तुमच्या घराकडे उतरून येणार एक सुंदर फोटो आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया, हालेलुया. आता आपण एकदा उभे राहून थोडी वेळ स्तुती करत प्रार्थना करूया. हालेलुया. स्तुती करताना आपल्याला भरपूर आशीर्वाद आणि दान मिळत आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आनंदाने स्तुती करा, आनंदाने स्तुती करा. दुःख करून बाजूला करा. अडचणीच्या त्रासाच्या आठवण न करता परमेश्वराच्या डोळ्यात बघा, परमेश्वराच्या डोळ्यात बघा, परमेश्वराचा अनुभव घ्या, येशूच्या प्रेमाचा अनुभव घ्या, बळेपणाचा अनुभव घ्या. हालेलुया, 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 हालेलुया. येशू तू तारणार आहेस, तू अभिवचनाप्रमाणे जन्मला आमचा तारणार आहे, तू एक तारणार आहेस. येशू आम्हाला विश्वास ठेवतो, तुझी स्तुती जयजयकार करतो. येशू आम्हाला तू दया कर, तुझ्या आत्म्याचा अभिषेक आम्हाला घे म्हणून प्रार्थना करतो. हालेलुया, 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 हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कांद्याच्या हाडाला लागून दुखणे असलेली अनेक लोकांच्या दुखणे परमेश्वराने आता दूर केलेलं आहे. हालेलुया. एका पायाला वरून खाली पर्यंत एका पायाला खूप दुखणे होता असे कोणाला तरी पवित्र आत्म्याने आता स्पर्श केलेला आहे. त्या व्यक्ती कोण आहे? एक पूर्ण पाय दुखत होते, आता बरं वाटायला आलेलं आहे. भरपूर लोक आहेत. आपण टाळ्या वाजवून देवाचा गौरव करूया. हालेलुया, हालेलुया. पायाला सीजन वर येऊन खूप त्रास असलेले कोणाला तरी प्रभूने बरे केलेलं आहे. कोणाच्या तरी डोकं आणि पूर्ण चेहरा डोकवर सुजून येत आहे. हालेलुया. असं सुजन असलेल्या व्यक्तीला प्रभूने स्पर्श केलेला आहे. झोपेच्या भयंकर समस्या असलेल्या तुमच्यामध्ये अनेक लोकांना पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. स्त्रियांच्या संबंधातील आजारपणा त्रास असलेल्या अनेकांना प्रभूने स्पर्श केलेला आहे. खूप घबराहट येत आहे, खूप घाबरल्यासारखा होत आहे. अशा परिस्थितीतील अनेक लोकांना प्रभूने स्पर्श केलेला आहे. दाताचा तक्रार असलेल्या अनेकांना, जिभेचा तक्रार असलेले काही लोकांना कधी कधी जिभेला चवत वर आहे आणि जिभेला त्रास करून येत आहे. असा त्रास असलेल्या अनेकांना प्रभूने स्पर्श केलेला आहे. डोळ्याबरोबर डोकं दुखत आहे असा त्रासातून जाणाऱ्या अनेकांना प्रभूने स्पर्श केलेला आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. दोन्ही हात वर करत टाळ्या वाजवत देवाचा आभार मानूया. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. बरोबर असो. सर्वसमर्थ परमेश्वर बाप आणि पुत्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो.